आलू चिरून किंवा आलू उकळवून आपण आलूचे अनेक पदार्थ बनवत असतो. पण कधी तुम्ही मिठावर अशा प्रकारे आलू ठेवून आलूचा हा पदार्थ बनवला का? नक्कीच बनवला नसेल आणि आलूही कधी मिठावर ठेवले नसतील. तर नक्की ठेवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण आलूपासून छान असा पदार्थ बनवत आहोत आणि तोही वेगळ्या पद्धतीने. तर याच्यासाठी बघा, मी इथे 4 असे आलू घेतलेले आहे. आलू मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. आलूला आपल्याला शिलून घ्यायचं नाही. आता आपल्याला एक चाकू घ्यायचा आणि चाकूने आलूला अशा प्रकारे 4 अशा कट मारायच्या. बघा, इथे आपल्याला आलू कापायचा नाही, फक्त असा थोडाफार असे कट मारायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता, 4ही आलूला मी अशा प्रकारे बघा कट मारून घेतलेला आहे. आपल्याला हा आलू चिरून घ्यायचा नाही. आता आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ. इथे मीठ घातल्यानंतर आपल्याला मीठ हे छान असं गरम होऊ द्यायचं आहे. आज आपण जो पदार्थ बनवत आहोत तो पदार्थ लहानापासून तर मोठ्यापर्यंत अत्यंत आवडीने हा पदार्थ खाल्ला जातो. तसाच आपण उपवासाला सुद्धा हा पदार्थ आपल्या घरी आवडीने बनवतो. पण आज जो मी पदार्थ बनवत आहे तो पदार्थ मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, म्हणून हा पदार्थ खूपच चवीला चविष्ट बनतो. आपण हा पदार्थ बनवताना काय करत असतो की आलू उकळून घेत असतो. आलू उकळून घेऊन आपण साबुदाणा खिचडी नेहमीच आपल्या घरी बनवत असतो. पण आलू मिठावर भाजून तुम्ही साबुदाणा खिचडी कधीच बनवली नसेल, म्हणून एकदा अशा प्रकारे आलू मिठावर भाजून साबुदाणा खिचडी बनवून पहा. खूपच चवीला चविष्ट बनणार. आणि तुम्ही एकदा जर अशा प्रकारे साबुदाणा खिचडी बनवली तर वारंवार, तुम्हाला खरंच सांगते, अशा प्रकारेच तुम्ही आलू भाजून साबुदाणा खिचडी बनवाल. तर इथे बघू शकता, मी 5 मिनिटे मोठा गॅस केला होता आणि 15 मिनिटं लहान गॅसवर हे आलू छान असे शिजू दिले आहे. आणि बरोबर 20 मिनिटांनी मी आलू चेक करत आहे, आलू छान असे शिजलेले आहे. आपण जेव्हा आलू उकळून घेतो तेव्हा 20 ते 25 मिनिटं आपल्याला आलू उकळायला लागतात. आणि आलू उकळल्यामुळे कधी-कधी काय होतं की आलू जास्त शिजले जाते आणि कधी-कधी काय होतं की आलू थाळे राहतात. मग जेव्हाही आपण आलूचे पदार्थ बनतो तर आपल्याला कमी जास्त असा थोडा प्रॉब्लेम येतोच. म्हणून आपण या प्रकारे जर मिठावर आलू भाजून घेतले तर आलू थाळेही राहणार नाही व जास्त शिजल्यामुळे गलसुद्धा होणार नाही. म्हणून आपल्याला केव्हाही आलू उकडून कोणतेही पदार्थ बनवायचे असेल तेव्हा अशा प्रकारे मिठावर भाजून तुम्ही नक्कीच पदार्थ बनवू शकता. आता हे जे मीठ आहे ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्या मिठावर आपण वारंवार हे आलू भाजून घेऊ शकतो. पण आज मी साबुदाणा खिचडी बनवत आहे त्याच्यामुळे मी इथे फ्रेश मीठ वापरलेलं आहे. त्या कढईतलं मीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. इथे बघू शकता, शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि आता हे जे शेंगदाणे आहे ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आजचं जे साबुदाणा खिचडी आहे ते खूपच चवीला चविष्ट बनणार आहे, कारण की आज आपण आलू उकळवून न घेता आपण आलू भाजून त्याच्यापासून साबुदाणा खिचडी बनवणार आहे. आणि त्याच्याचमुळे आपली जी साबुदाणा खिचडी आहे ती खूप चविष्ट बनणार आहे. आणि आलूची खरी चव काय असते ते तेव्हाच कळते जेव्हा आपण ते आलू भाजून खातो किंवा भाजून त्याचा कोणताही पदार्थ बनवतो. कारण की काय होतं, जेव्हा आपण आलू उकळून घेतो तेव्हा काही प्रमाणात त्याची चव ही कमी होत असते. इथे बघू शकता, शेंगदाणे सुद्धा छान भाजून झालेले आहे आणि आपले आलू जे आहे ते सुद्धा छान असे थंड झालेले आहे. आता मी या आलूचे पूर्णतः साल अशा प्रकारे काढून घेणार आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडनं असलेली बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. आता इथे बघू शकता, आलू पूर्णतः शिलून झालेले आहे, त्याच्या साल आपण काढून घेतलेले आहे. आता आपल्याला आलू अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे. तर अगदी नरम आलू शिजलेले आहे, त्या कारणाने अगदी सहज हे जे आलू आहे ते कट होत आहे. तर आपल्याला अशाच प्रकारे आलू कट करून घ्यायचे आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे कमेंट करून कळवायला विसरू नका. तसेच याच्या आधी तुम्ही कधी मिठावर अशा प्रकारे आलू भाजले का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तर इथे बघू शकता, आपले जे आलू आहे ते आलू छान असे चिरून झालेले आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला खायचं तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे तेल जे आहे ते छान असं कळकळीत आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान असं कळकळीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ते जिरं. जिरं घातल्यानंतर जिरं आपल्याला छान असं तळतळू द्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला जे सगळे शेंगदाणे असते ते शेंगदाणे आपल्याला थोडे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. सगळ्या शेंगदाण्याने सुद्धा आपली जी खिचडी आहे ती खूपच चवीला चविष्ट बनते. म्हणून थोडे सगळे शेंगदाणे जे आहे ते साबुदाणा खिचडीमध्ये नक्की वापरा. शेंगदाणे छान असे तळतळले की आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तो कढीपत्ता. आणि नंतर आपल्याला इथे हिरवी मिरची जी आहे ती सुद्धा कापून अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. आता हे जे साहित्य आहे ते आपल्याला छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. तर इथे बघू शकता, आपण जे फोडणीमध्ये साहित्य टाकलेलं आहे ते सुद्धा छान असं तेलामध्ये होत आलेलं आहे. आता तेलामध्ये हे सगळं साहित्य झाल्यानंतर
चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. तसंच आपल्याला लाल तिखट इथे घालून घ्यायचं आहे. तर हिरवी मिरची मी याच्यामध्ये वापरलेली आहे, म्हणून लाल तिखट मी इथे कमीच वापरत आहे. आपल्याला ही जी फोडणी आहे ती छान अशी होऊ द्यायची आहे. तर इथे बघू शकता आपली फोडणी तयार आहे. आणि आता जो आलू आपण चिरून घेतलेला होता तो आलू आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही आलू बघू शकता, उकडलेल्या आलूमध्ये व भाजलेल्या आलूमध्ये किती असा फरक आहे. आणि आता पूर्ण आलू याच्यामध्ये घातल्यानंतर एका चमच्याने याला छान असं परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे. इथे आता आलू उकडल्यानंतर आपल्याला 5 मिनटं हा आलू छान असा फोडणीमध्ये होऊ द्यायचा आहे. इथे बघू शकता आलूसुद्धा आपला छान असा शिजलेला आहे. आता आपल्याला याच्यावर साबुदाणा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 ते 3 तास आधी साबुदाणा छान असा भिजत घातलेला होता आणि साबुदाणासुद्धा छान असा मुरलेला आहे. आता साबुदाणा घातल्यानंतर आपल्याला साबुदाणा छान असा परतवून घ्यायचा आहे, किंवा आपल्याला हे जे उसळ आहे किंवा ही जी साबुदाणा खिचडी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर या प्रकारे मी सगळी जी साबुदाणा खिचडी आहे ती अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे. आता आपल्याला या स्टेजवर इथे शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालून घ्यायचा आहे. तर मी मिक्सरला शेंगदाण्याचा कूट असा फिरवला नाही, खलबत्त्यामध्ये छान असा जाडसर काढून घेतलेला आहे, जेणेकरून आपली जी साबुदाणा खिचडी आहे ती आणखीनच चवीला चविष्ट बनणार. जेव्हा आपण एकदम बारीक शेंगदाण्याचा कूट टाकतो त्याच्याऐवजी जर आपण थोडा जाडसर शेंगदाण्याचा कूट करून टाकला तर आपली जी साबुदाणा खिचडी आहे ती खूपच चवीला चविष्ट बनते. आता आपल्याला अर्ध लिंबूसुद्धा याच्यावर अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे. अर्ध लिंबू पिळल्यानंतर आता आपल्याला थोडीशी साखरसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि एकदा ही खिचडी जी आहे ती छान अशी आपल्याला मिक्स करून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही खिचडी छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता मी या प्रकारे सगळी खिचडी जी आहे ती मिक्स करून घेत आहे. याआधी तुम्ही कधी अशा प्रकारे साबुदाणा खिचडी बनवली का, मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि या चॅनलवरती मी बरेच काही व्हिडिओ अपलोड करत असते, त्याच्यामध्ये वाळवंद रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेल्या आहे, त्यासुद्धा तुम्ही जाऊन अवश्य पहा. तर इथे बघू शकता या प्रकारे सगळा साबुदाणा मी मिक्स केलेला आहे. आणि आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपल्याला मंद आचेवर ही खिचडी शिजवून घ्यायची आहे. तर 10 मिनटं इथे पूर्ण झालेली आहे आणि खिचडीला छान अशी वाफ आलेली आहे, पण खिचडी मात्र शिजलेली नाही. म्हणून आपल्याला आणखी ही खिचडी परतवून घ्यायची आहे आणि आणखी एक 10 मिनटे आपल्याला ही खिचडी छान अशी शिजू द्यायची आहे. खिचडीमध्ये जेव्हा अशा प्रकारे पांढरा साबुदाणा दिसतो तेव्हा समजायचं की खिचडी आपली शिजायची आहे. आणि जेव्हा पांढरा जो दाणा आहे साबुदाण्याचा तो ट्रान्सपरंट होतो तेव्हा समजायचं की आपली खिचडी छान अशी शिजलेली आहे. इथे मी दुसऱ्यांदासुद्धा खिचडी छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि इथे खिचडी शिजलेली आहे. आणखी आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनटं त्याची वाफ छान अशी दाटू द्यायची आहे. आणि नंतर तुम्ही खिचडी बघू शकता, याच्यामध्ये एकही तुम्हाला पांढरा असा साबुदाणा दिसत नाही. आता एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये अशा प्रकारे साबुदाणा खिचडी जी आहे ती काढून घ्यायची आहे. तुम्ही खिचडी बघू शकता किती छान इथे बनलेली आहे. तशीच ही खिचडी चवीलासुद्धा खूप अशी चविष्ट बनलेली होती. माझ्या घरी लहानापासून तर मोठ्यापर्यंत अत्यंत आवडीने ही खिचडी खाल्ली गेली आहे. म्हणजेच खूपच चवीला चविष्ट अशी ही खिचडी बनून तयार होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. इथे मी प्लेटमध्ये ही खिचडी काढून घेतलेली आहे, त्याच्यासोबत लिंबू, हिरवी मिरची अशी ही खिचडी मी सर्व केली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.